सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आजचा आपला दिवस खूप छान जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। खूप सुंदर असा अनुभव या दादांचा आहे। खरंच स्वामींची शक्ती किती अगाध असते। स्वामी जोपर्यंत आपल्याला सहन होतंय तोपर्यंत काही करत नाही, पण जोपर्यंत आपली मर्यादा संपते आपण हरतो त्यावेळेस स्वामींचा साक्षात्कार चमत्कार होतो हे नक्कीच आहे। शेवटच्या क्षणापर्यंत जर स्वामींवरती विश्वास ठेवला ना तर खरंच अशक्य गोष्ट शक्य नक्की होते। असे कित्येक जणांचे अनुभव आहे। या अनुभवातून देखील आपल्याला हे शिकायला मिळणार आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज नवीन नवीन स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे। दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। खरंच माझी स्वामी आई खूप म्हणजे खूप दयाळू आहे। स्वामींच्या कृपेने आज जे काही आहे ते सर्व त्यांचीच कृपा आहे। आज जर स्वामी आमच्या जीवनात नसते तर आज आम्ही कुठे असतो आणि काय करत असतो हे याची कल्पना देखील मी करू शकत नाही। आज माझे नाव सचिन ढवळे आहे। मी राहता तालुक्यातील रहिवासी आहे। आज मी तुम्हाला मला आलेला स्वामी अनुभव सांगणार आहे। अनुभव सांगायचा नव्हता, पण म्हटलं आपल्या अनुभवाने जर कोणी स्वामी सेवेकरी घडत असेल, स्वामींची मनामध्ये जर श्रद्धा निर्माण होत असेल, एखाद्याची भक्ती वाढत असेल तर अनुभव नक्की शेअर करायला पाहिजे, म्हणून मी माझा अनुभव शेअर करत आहे। आमच्या घरात महाराजांची कोणी एक सेवा करत नव्हतं। आमच्या घरामध्ये नवनाथांची सेवा केली जायची। माझे वडील हे नवनाथांचे परमभक्त होते। ते कानिफनाथ यांचे भक्ती करत होते आणि आमच्या घरामध्ये बाकी कोणी एक भक्ती करायचं नाही। असेच खूप छान दिवस चालले होते। माझे लहानपण तरुणपण खूप छान गेले। वडिलांच्या सहवासात आमची जॉईंट फॅमिली होती। देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं, पण म्हणतात ना की दुःखाचे वादळ कधी येतील काही सांगता येत नाही, तसेच आमच्या आयुष्यात देखील दुःखाचे वादळ आले। माझ्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते तेथे जाग्यावरती मरण पावले। माझे वडील गेल्यानंतर मी पोरका झालो। चुलते चुलत भाऊ सर्वजण होते, पण वडिलांचं छत्र हरवल्यानंतर काय असतं त्याची किंमत मला जेव्हा वडील गेले तेव्हा कळालं। मी खूप एकटा पडलो होतो। बाकीचे जेव्हा वडील गेले माझ्याच वडिलांच्या हातामध्ये सर्व काही कारभार होता। वडील गेल्यानंतर सर्वजण सावध झाले। माझे चुलते चुलत भाऊ हे माझ्यापेक्षा मोठे असल्याने मला त्यांच्यापुढे काही एक बोलता येत नव्हतं आणि मला फारसं कळत देखील नव्हतं। त्यामुळे त्यांनी खोटे करून आमची जी जमीन होती ती सर्व त्यांच्या नावावरती करून घेतलं। मला 1 गुंठा देखील जमीन दिली नाही। हा धक्का पचवण्याची ताकद माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये नव्हते। आम्ही पूर्ण हादरून गेलो होतो। त्यांनी आम्हाला वायली देखील काढून दिले। 1 खोली आणि 1 किचन असे आम्हाला 2च रूम दिल्या। बाकी सर्व त्यांनी घेतलं आणि शेती देखील काहीच नव्हती। आता काय करावे काही कळत नव्हते। मला नोकरी देखील नव्हती। माझे शिक्षण आत्ताच कंप्लीट झाले होते, आणखी लग्न देखील व्हायचे होते। आईला माझी खूप काळजी वाटत होती। कसे होणार? आई खूप रडायची, माझ्या गळ्यात पडून रडायची, बाळा हे कसं झालं रे, आता काय करायचं, तुलाच याच्यातून काहीतरी मार्ग काढावे लागेल, काहीतरी कर। मग माझे मामा हे आम्हाला सपोर्ट करत होते। मामांच्या सपोर्टमुळे मी एका छान कंपनीमध्ये देखील जॉबला लागलो। जॉब सुरू झाला। असे दिवस चालले होते।
पण आई ही खूप एकटी पडल्यासारखी वाटत होती. ती प्रत्येक क्षण हा दुःखात घालवत होती. आणि असेच दिवस चालले. मुलगी बघायला गेल्यानंतर सर्वजण विचारायचे, काय आहे? तर मुलाकडे फक्त जॉब, तोही आत्ताच लागलेला. मुलाचं काय खरं आहे? तो कंपनी कधीही सोडू शकेल, असं प्रत्येकजण म्हणायचं आणि नाकार द्यायचं. जी मुलगी येईन ती प्रत्येक नाकारायची. त्यामुळे खूप टेन्शन आलं होतं. मग माझ्या आईने असेच शेजारच्या काकू होत्या, त्या खूप स्वामींची सेवा करायच्या. स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांनी आईला स्वामींविषयी सांगितलं, अगं तू एवढ्या दुःखात आहेस ना, तर स्वामींची एकदा सेवा करून बघ. शेवटचा पर्याय म्हणून स्वामींची सेवा कर. बघ, स्वामी तुझे सर्व काही व्यवस्थित करतील, असं त्या ताई आईला रोज सांगायच्या. स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव देखील सांगायच्या. खरंच माणूस जेव्हा दुःखात असतो, वेडापिसा होतो ना, तेव्हा तो काही करायला तयार होतो. तसेच माझ्या आईचे देखील झाले होते. आईने मला फोनवर सर्व काही सांगितलं. बाळा, काकू असं म्हणता आहेत, मी जाऊ का, करू का? आईला होकार दिला. आई, हो जा तू कर. मग आई त्या काकूंसोबत केंद्रात गेल्या. केंद्रात त्या आरतीला गेल्या. आरती झाली आणि त्याच दिवशी महाराजांच्या कृपेने तेथे प्रश्न उत्तर ही सेवा होणार होती. आई त्या सेवेसाठी थांबली. आईने सर्व काही त्यांना सांगितलं. मग त्यांनी आईला खूप सारी सेवा दिली आणि मलाही सेवा करण्यासाठी त्यांनी सांगितलं. त्याचं लग्न जमायचं आहे ना, तर ही सेवा आई त्यांनाच करावी लागेल असे सांगितलं. आई घरी आली. आई मला फोन केला की बाळा, त्यांनी असं सांगितलं आहे. आईच्या डोळ्यात पाणी होतं. आई रडत होती. आईला म्हटलं, आई काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यासाठी. मी काही एक करायला तयार आहे. मला फक्त तू हवी आहेस. जसे वडील गेले तसे तू नको धीर सोडू. आपण दोघे मिळून सर्व काही व्यवस्थित करू. आता तू स्वामींकडे गेली ना, तर स्वामी आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवतील. आणि मला जे काही सेवा दिल्या होत्या त्या सेवा मी देखील करायला लागलो आणि आईही करायला लागली. आईने 7 गुरुचरित्र पारायण केले, नवनाथ पारायण केले. त्यानंतर स्वामींचे 108 संकल्पित स्वामीचरित्र केले. तारक मंत्र रोज म्हणू लागली. आणि मला ज्या सेवा दिल्या होत्या, मला मारुतीचा तोडगा देण्यात आला होता. 21 दिवस 21 दिवे लावायचे होते, चढत्या आणि उतरत्या क्रमाने. त्यानंतर शनिवारी मारुतीला 5 पोळ्या आणि बटाट्याची भाजी घेऊन पायी जायचं होतं आणि तिथे जे काही आहे ते मारुतींना सांगायचं होतं. त्यानंतर मला स्वामी चरित्राचे 108 पारायण सांगितले होते आणि तारक मंत्र रोज 11 वेळेस बोलायला सांगितला होता. मी देखील ही सेवा खूप श्रद्धेने आणि भावाने केली. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. त्याच वेळेस जेव्हा माझं 108 पारायण कंप्लीट झाले, तोपर्यंत मला एकही अनुभव आला नाही. पण जेव्हा 108 पारायण माझे कंप्लीट झाले, त्याच वेळेस माझ्या अकाउंटला अचानक एक रक्कम मला दिसत होती. माझ्याकडं तर एवढे पैसे नव्हते, मी ही सेविंग केली नव्हती, तर ही रक्कम कुठून आले काही एक कळत नव्हतं. ही रक्कम थोडी नसून 5 लाखाची ही रक्कम होती. मी चौकशी केली. त्यावेळेस कळलं की वडिलांनी कुणाला तरी हे पैसे दिले होते आणि ते पैसे आज माझ्या खात्यावरती त्यांनी जमा केले आहे. हे कळल्यानंतर मला म्हणजे स्वामींपुढे मी नतमस्तक झालो. स्वामी, ही तुमचीच कृपा आहे असं मी बोलू लागलो. आणि मग मी ते 5 लाख आणि लोन देखील काढला. असे करून मी माझे स्वतःचे घर घेतले आणि मग आईला माझ्याकडे घेऊन आलो आणि आमची त्या घरामध्ये नवीन घरात सेवा ही खूप छान चालू होती. आई खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराजांचे नामस्मरण, तिची सेवा कंटिन्यू चालूच होती. तारक मंत्र आमच्या घरात कंटिन्यू चालत होता आणि बघता बघता दिवस बदलत गेले. आणि काय आश्चर्य की माझं पेमेंट देखील खूप वाढलं आणि मी जिथे राहत होतो तिथेच मला खाली 3 गाळे विकण्यासाठी होते आणि माझं ते काम झालं आणि मी ते 3 गाळे देखील खरेदी केले. माझ्याकडे 1 रुपया नव्हता, मी खोटं सांगत नाही, पण सर्व काही स्वामींनी घडून आणले. स्वामींची इच्छा होती आणि ते 3 गाळे माझ्या नावावरती झाले. आता
जेव्हा मी मुलगी बघायला जायचो तेव्हा माझ्याकडे काहीतरी सांगण्यासाठी होतं. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आमची लुबाडून जमीन घेतली त्यांच्या घरामध्ये खूप दुःखाचे वादळ सुरू होते. त्यांच्या घरात रोज भांडणं होत होती. रोज दवाखान्यामध्ये जावं लागत होतं. काही ना काही अडचणी त्यांच्यात निर्माण होत होत्या. पण आम्ही खूप सुखी होतो इकडे. त्याच वेळेस आई जेव्हा केंद्रात तिथेही जात होती आणि तिथे गेल्यानंतर एक मुलगी आईला खूप आवडायची. ती खूप स्वामींची निस्सीम भक्त होती. ती स्वामींना बोलली की ही मुलगी जर माझ्या घरात सून म्हणून आली तर माझं किती चांगलं होईल स्वामी, तर तुम्ही हे कराल का? स्वामींनी तिनं अशी विनंती केली. त्याच वेळेस काय झालं ना की महाराजांची लीला खरंच खूप अगाध आहे. स्वामींनी काय केलं की जो बायोडाटा येत होते त्यामध्ये आमच्या चुलत मामांनी एक स्थळ आणलं आणि ती मुलगी जे स्थळ आणलं तीच मुलगी होती. हे ऐकल्यानंतर खूप आईला आत्याचा धक्का बसला की खरंच माझ्या स्वामींनी किती अशक्य गोष्ट आहे ही, कसं करतात स्वामी, हे काही एक कळत नव्हतं स्वामींच्या लीला. आणि त्या मुलीसोबत माझं लग्नही पार पडलं. आज आम्ही स्वामींच्या कृपेने खूप म्हणजे खूप सुखी आहोत. हे स्वामीराया, तुमच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की यापुढील जीवन तुमच्या नामस्मरणात सेवेमध्ये घडावं, माझ्याकडून सत्कर्म घडावं आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना तुमच्या चरणात घ्यावं आणि त्यांच्यावरचे दुःख देखील लवकरात लवकर दूर करावे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला. खरंच मनापासून सेवा केल्यानंतर स्वामी त्याचा मेवा नक्की देतात. या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळालं. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.